अमरावतीमध्ये भाजप आणि युवा स्वाभिमानची युती तुटलेली आहे, काय नेमकं कारण आहे? पहा कसं आहे, भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे देशातला, महाराष्ट्रातला, अमरावती शहरातला. आम्ही मोठा बंधू भाऊ म्हणून या नात्याने आम्ही सगळ्यांना घेऊन चालण्याचा आमचा प्रयत्न राहतो. आम्ही त्याचप्रमाणे युवा स्वाभिमानीला सुद्धा आम्ही हात देण्याचा प्रयत्न केला आणि त्यासोबत युती करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही 9 सीट भारतीय जनता पार्टीने छोट्याशा पक्षाला 9 सीटा दिल्या होत्या. पण 9 सीट दिल्यानंतर सुद्धा त्याचा परिणाम त्यांना काही फार भोगता आला नाही. त्याला भूक फार मोठी होती. त्या दृष्टिकोनातून त्यांना असं वाटलं की आम्हाला 9 नाही 27 द्यायला पाहिजे. पण भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे, मोठा बंधू आहे. या नात्याने जर आपण विचार केला तर आम्ही जेव्हा आमचे इतर नेते मोठे नेते जेव्हा बसले त्यानंतर त्यांनी ठरवून टाकलं की बाबा जर यांची भूक शमवत नसेल तर आपण यांच्याशी युती तोडली पाहिजे. आणि तसे सुद्धा तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला कोणाही लोकांच्या कुबडीची गरज नाही आहे. हा तर फार छोटा पक्ष आहे. आमचा बोट धरून हा चाललेला पक्ष आहे. आणि त्याने जर आम्हाला म्हटलं की बाबा तू आम्हाला एवढं द्या, आम्हाला तेवढं द्या, त्या दृष्टिकोनातून आमचे बावनकुळे साहेब किंवा आमच्या पक्षश्रेष्ठींनी ते युती तोडून टाकली, जाहीर केलेली आहे. आता आम्हाला कुठल्याही पक्षाची या कुबड्याची गरज नाही, मी तुम्हाला ठोकपणे सांगतो आहे. आणि आमची भारतीय जनता पार्टी फक्त कमळासाठी मतदान मागतो, आम्ही दुसऱ्यासाठी मतदान मागत नाही. पण काही आमचे नेते आमच्यासोबत राहतात आणि आमच्याच खिशात हात घालतात. हा सुद्धा एक परिणाम फार मोठ्या प्रमाणे आहे. तर नाव घेण्यासारखी जगजाहीर आहे. लोकांना माहिती आहे की आमच्यासोबत राहायचं आणि आमच्याच खिशात हात घालायचं, आमच्या विरोधात बोलायचं, आमच्याच विरोधात राहून त्याच्यासोबतच्या घरातल्या लोकांना काहीसाठी मतदान मागायचं. पण भारतीय जनता पार्टी तुम्हाला सांगतो की या भारतीय जनता पार्टीवर लोकांचा, पब्लिकचा मोठा विश्वास आहे. हे विकासात्मक पार्टी आहे. 100% महानगरपालिकेमध्ये 50पेक्षा जास्त सीटा येतील याची आम्हाला आशा ही भारतीय जनता पार्टीची लोक निराशा होऊ देणार नाही याची मला खात्री आहे. महापौर निवडीसाठी तुम्हाला जर युवा स्वाभिमानी गरज पडली तुम्ही त्यांना सोबत घेणार का? आम्हाला 50 सीटा आल्यावर आम्हाला कोणाचीच गरज पडत नाही. आणि आमच्या पायात येणारे लोक आहे, आम्हाला कशाला कोणाची गरज आहे? आम्ही रस्त्याने चालतो तर आमच्या पायात घुसतात लोक, एवढे आमच्याजवळ येणारे पक्ष आहेत. आम्हाला गरज नाही कोणाची आणि गरज पडणार नाही. 50 सीटा आमच्या येणार आहे भारतीय जनता पार्टीच्या. कोणी जर संभ्रम फैलत असेल तर कदाचित हा चुकीचा संभ्रम आहे. आम्हाला कोणाची गरज नाही. लोकांचा, अमरावती शहराचा आमच्यावरती लोकांचा विश्वास आहे. ही विकासात्मक पार्टी आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आहे, तिकडे मोदी साहेब आहे, गडकरी साहेब आहे, आमचे बावनकुळे साहेब आहेत. ही सगळी मोठी श्रेष्ठ मंडळी आमच्याकडे असल्यानंतर आम्हाला कोणाची गरज नाही आहे. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।